नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या भागामध्ये आपल्याला खूपच मोठे ट्विस्ट आणि धमाकेदार अपडेट पाहायला मिळणार आहेत. आजच्या भागात काव्याला रम्याचा खरा चेहरा समजू लागतो आणि विजयच्या इराद्यांवर विक्रम आणि पार्थला संशय येतो. त्यामुळे आजचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते मानिनी आणि विक्रम यांच्या संवादाने. मानिनी विक्रमला सांगते की त्यांनी पार्थवर एवढं ओरडायला नको होतं, पण विक्रम सांगतात की त्यांना आधीपासूनच काही गोष्टींचा अंदाज आलेला होता. त्यांनी पार्थवर ओरडून त्याची प्रतिक्रिया बघायची होती. विक्रम स्पष्टपणे सांगतात की रम्या आणि तिच्या हालचालींवर त्यांचा विश्वास नाही. दुसऱ्या बाजूला काव्य तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. मैत्रीण काव्याला अभ्यासाबद्दल विचारत असते आणि म्हणते की तू नेहमीच सगळं वेळेत मॅनेज करतेस. हा कॉल ऐकून काव्याला जुन्या आठवणी येतात. ती विचार करते की एक्झामच्या दिवसात पार्थने तिला किती साथ दिली होती आणि तिची काळजी घेतली होती. त्याचवेळी तो तिला अपघात आठवतो, जिथे पार्थच्या जीवावर होणारा अटॅक तिने स्वतः झेलला होता आणि तिच्या डोक्याला मार देखील लागला होता. या घटनेनंतर पार्थने तिची माफी देखील मागितली होती. काव्या मनात ठरवते की काहीही झालं तरी अभ्यास पूर्ण करूनच दाखवणार. इकडे विक्रम मानिनीला काव्य आणि बाळाबद्दल गोष्टी विचारत असतात. मानिनी सांगते की काव्य सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत आहे. ती वेळेवर जेवते, औषधे घेते आणि अभ्यासही करते. हे ऐकून विक्रम खूप खुश होतात आणि म्हणतात की आता मी आजोबा होणार आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तेवढ्यात नंदिनी तेथे येते आणि विक्रमला प्रेमाने तक्रार देखील करते की तुम्ही नेहमी आम्हाला सोडून जाता. आईचा तरी विचार करा. ती मजेत म्हणते की आम्हाला तुमचा रोमॅन्स करणारा स्वभाव खूप मिस करतो आम्ही. विक्रम आणि सगळे हसतात. यानंतर काव्य तेथे येते आणि विक्रमला विचारते की बाबा तुम्ही कधी आलात, सांगितलंच नाही. विक्रम काव्याला अभ्यासाबद्दल विचारतात. काव्या सांगते की 6 महिन्यांनी एक्झाम आहेत, पण मानिनी लगेच म्हणते की 6 महिन्यांनी काव्याचं डोहाळे जेवण देखील करायचं आहे आणि ती गुहागरला करायचं असं देखील ठरवते. हे ऐकून काव्य अक्षरशः गोंधळून जाते, कारण तिच्या डोक्यात एक्झाम असतात आणि घरच्यांच्या डोक्यात डोहाळे जेवण. काव्या विचार करते की जर माझी डिलिव्हरी आणि माझ्या एक्झामची डेट एकच आली तर काय होणार, मी काय करणार. नंदिनी काव्याला खोलीत घेऊन जाते आणि विचारते की तू इतके टेन्शनमध्ये का आहेस. काव्या नंदिनीला सगळं सांगते की 6 महिन्यांनी माझे एक्झाम आहेत आणि जर डिलिव्हरीची डेट आणि एक्झामची डेट एकच आली तर काय होईल. काव्या खूपच भावनिक होते आणि म्हणते की मला अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि मला माझं करिअर सोडायचं नाही. नंदिनी तिला समजावते की आई होणं ही खूप सुंदर भावना आहे आणि तुला असे विचार करायला नको. पण काव्या ठामपणे म्हणते की मला आई व्हायचं नाही आहे. मला माझ्या एक्झाममध्ये कोणताही अडथळा नको आहे. ती म्हणते की मी आत्ताच आईकडे जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर विचारते. काव्या रागात आणि घाईघाईत खाली जात असते आणि जिना उतरताना तिचा पाय जरासा घसरतो. काव्या पडता पडता वाचते आणि तिचा हात लगेच पोटावरती ठेवते. ती जोरात ओरडते आणि नंदिनी धावत येते. नंदिनी काव्याला म्हणते की बघितलंस, तुझं उत्तर तुला मिळालं. बाळाची काळजी घेणं हे आपोआप आपल्या मनातून आणि आपल्या शरीरातून होतं. तुला वेगळं काही करायची गरजच लागत नाही. काव्या शांत होते, पण तेवढ्यात वरून रम्या हे सगळं पाहत असते. काव्या आणि नंदिनीचं लक्ष रम्याकडे जातं आणि ते काव्या तिथून निघून जातात. काव्या विक्रमांच्या खोलीत जाते. विक्रम काव्याला प्रेमाने विचारतात की औषधं घेत आहेस ना, टेस्ट झाल्यात का, काळजी घेत आहेस ना. काव्या सांगते की हो बाबा, सगळं व्यवस्थित आहे. विक्रम भावूक होतात आणि म्हणतात की मला माझं नातवंड माझ्या मांडीवर खेळवायचं आहे. मला मुलगी झाली तर काव्यासारखीच हवी आणि मुलगा झाला तर पार्थसारखाच हवा. तर काव्या हसून म्हणते की अगदी पार्थसारखा. यानंतर काव्या विक्रमांना देखील विचारते की सकाळी तुम्ही पार्थवरती का ओरडलात, पण पार्थची चूक नव्हती तरी तुम्ही ओरडलात. विक्रम म्हणतात की मला माहीत आहे, मी फक्त परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात पार्थ येथे येतो आणि विक्रमसोबत बोलतो. पार्थ सांगतो की रोहितचं प्रेझेंटेशन परफेक्ट होतं, तरीही कॉन्ट्रॅक्ट मिळायला विजयमुळं प्रॉब्लेम झाला. पार्थला संशय असतो की यामध्ये रोहित आणि रम्याचा हात असू शकतो. विक्रम म्हणतात की विजयची नजर मला पहिल्यापासूनच संशयास्पद वाटते. विजय अचानक आयुष्यात येणं आणि इतक्या सहजपणे कॉन्ट्रॅक्ट मिळणं हे काहीतरी चुकीचं आहे. विक्रम आणि पार्थ ठरवतात की आता विजय आणि रम्या दोघांवर लक्ष ठेवणं खूपच गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ आणि काव्या डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तेवढ्यात जेव्हा धावत येतो आणि म्हणतो की मला खूप भूक लागली आहे. त्याच वेळेस नंदिनी घाबरून खाली येते आणि सांगते की मोठा प्रॉब्लेम झालाय. रेखाताईंच्या भावाचा म्हणजे सँडीचा मुलगा किडनॅप झालेला आहे. हे ऐकून सगळेच धक्क होतात. नंदिनी म्हणते की ती आनंद निवासला आली आहेत आणि आपली मदत लागणार आहे असं ती म्हणते. नंदिनी निघते आणि जीवासुद्धा तिच्यासोबत निघतो. आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याचा भाग आणखी जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्या काव्याची मैत्रीण तिच्या घरी येणार आहे आणि काव्याला सांगणार आहे की प्रेग्नन्सीमध्ये अभ्यास करणं खूप अवघड असते. त्यामुळे काव्य अजून जास्त टेन्शनमध्ये जाणार आहे. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्य रडत असते
आणि पार्थ घरी आल्यानंतर काव्या त्याला सांगते की रम्याचा खरा चेहरा तिच्यासमोर आला आहे. रम्या विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही असं काव्या शेवटी म्हणते. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन अपडेटसाठी आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये. आपलं चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या भागामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेसोबत.